तुम्ही तुमच्या मेहनतीनं हे एवढं सगळं घडवलं. तुमच्या कार्याची अजून थोडीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यायची आहे. आमच्या मंडळींनी तुमच्यावरती जो व्हिडिओ बनवलाय आपण बघूया का? बघूया. चालेल? हो. हा. आमच्या गावात संडास बाथरूम नव्हतं. या माडेशीचं पाणी आणायला लांब जावं लागत होतं. लय परिस्थिती वेगळी होती, आजारी पडायचे. भास्कर दादा आला का तेव्हापासून आम्हाला बाथरूम मध्ये पाणी आहे. जलशुद्धीकरण केंद्र टाकलं आणि तिथे एटीएम बसवलं आणि ते पाणी 20 लिटर आपण दर दिवस एका घराला देतो. पाण्याची सोय झाली. आम्हाला कचऱ्याला गाडी आहे, आम्हाला बादल्या द्याल्या, बादल्या भरून रोज ट्रॅक्टर आपल्या दारात येतं, रोज टाकीतो. जेवण आहे आम्हाला पोटभर. आम्हाला खूप साड्या दिल्या, चपला दिल्या, बांगड्या भरल्या. मंदिर दादा बांधून दिलंय. हे 24 तास मंदिरात बसतो, भजन कीर्तन ऐकतो. कमीत कमी 4000 टॅक्स आपण एका घराकडून घेतो. त्यामध्ये त्यांना वर्षभर दळण फ्रीमध्ये मिळतं. काही सर्टिफिकेट लागत असतील तर तेही टॅक्स भरल्याशिवाय मिळत नाही. शोलर बसवलेले जागी जागी, गरम पाणी भेटलं, सगळी सोय झाली आम्हाला. आपल्याला सुविधा मिळत असेल तर आपल्याला काय अडचण आहे टॅक्स भरायला? महिलांना सॅनिटरी नॅपकिन आपण दर महिन्याला फ्रीमध्ये देतो. पहिले सॅनिटरी नॅपकिन वापरायचो पण ते टाकण्यासाठी जागा वगैरे नव्हती. त्यासाठी अंगणवाडीमध्ये आपण ते डिस्पोजल मशीन बसवलेलं आहे. पूर्ण गावामध्ये 42 सीसीटीव्ही कॅमेरे आहे आणि त्याचा डिस्प्ले ग्रामपंचायत ऑफिसमध्ये दिसतो. 100% प्युअर ब्लॉक रस्तेच केलेले आहेत. 100% ड्रेनेज लाईन आहे. गावामध्ये जवळपास 15 ते 20 ठिकाणी बेसिन्स आहेत हात धुण्यासाठी, थुकण्यासाठी. हे कोरोनात आता आला पण हे भास्करदादांनी 4 ते 5 वर्षापूर्वी चालू केलेलं आहे. आपण दरवर्षी जून महिन्यामध्ये झाडं वाटप करतो. कुठलंही विकास काम असेल तर लोकांचा 100% सहभाग असतो. पाणी आणि लाईट असल्यामुळे गाव सुजलाम सुफलाम बनायला फार मोठं योगदान लाभला. 10% पण बागायत नव्हतं गावामध्ये, बागायत शेती. आज 100% बागायत आहे गावामध्ये. 3000 एकर ऊस आहे आमच्या इथे. पहिले लय तारास होता, आता सुकान आहे. पूर्ण महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव आहे. भास्कर पाटील सरांसारखे जर सरपंच प्रत्येक गावात असेल तर हे जे इथे स्वर्ग तयार झालाय असं प्रत्येक गावात ते स्वर्ग तयार होईल. भास्करराव, आज मला याची खात्री आहे की तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी हे आनंद अश्रू आहेत, होय ना?